स्ट्रेसमुळे शरीराला होणारे 5 धोके. बघा, जेव्हा पण तुम्ही स्ट्रेसमध्ये असता तेव्हा शरीराला आतून काय काय नुकसान होतं हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत की जेव्हा तुम्ही स्ट्रेसमधून जाता किंवा तुमच्या शरीरामध्ये खूप प्रचंड प्रमाणात स्ट्रेस असतो तेव्हा शरीरामध्ये आतमध्ये काय काय होत असतं, म्हणजे काय काय नुकसान होत असतं ते डिटेलमध्ये ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. सो स्ट्रेसकडे आपण एवढं लक्ष नाही देत. आपण नेहमी असं म्हणतो की अरे थोडा स्ट्रेस आहे, पण हा थोडा स्ट्रेस तुमच्या शरीरामध्ये आतून किती मोठे मोठे चेंजेस किंवा मोठे मोठे बदल निर्माण करू शकतो हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. सो तुम्हालासुद्धा नेहमीच स्ट्रेस असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे, कारण ह्यामुळे तुम्हाला कळेल की तुम्हाला ह्याच्यामुळे काय नुकसान होऊ शकतं, कुठले आजार होऊ शकतात. म्हणूनच हा व्हिडिओ संपूर्णपणे नक्की बघा. माझं नाव आहे डॉक्टर स्मिता भोईर पाटील. मी होलिस्टिक डॉक्टर आणि न्यूट्रिशनिस्ट आहे आणि मी PhD क्लिनिक पुणेची फाउंडर आहे. बघा, स्ट्रेस म्हणजे फक्त डोक्यामध्ये टेन्शन येणं असं नाही आहे. तर स्ट्रेस वाढणं म्हणजे शरीरामध्ये एक हॉर्मोन आहे, त्याची लेवल वाढते आणि त्याला म्हणतात कॉर्टिसॉल. कॉर्टिसॉल बेसिकली हा स्ट्रेस हॉर्मोन आहे आणि हा तसा बघा एक इमर्जन्सी हॉर्मोन असं आपण याला म्हणू शकतो. म्हणजे जेव्हा आपण स्ट्रेस थ्रू आपण जातो तेव्हा प्रत्येकाच्या शरीरामध्ये हा थोड्या काळासाठी वाढलेला असतो. ॲक्च्युली हा वाढतो तो आपल्या शरीराला प्रोटेक्ट करण्यासाठी, म्हणजे शरीरामध्ये जास्त नुकसान होऊ नये म्हणून. पण जेव्हा हा हॉर्मोन खूप काळासाठी वाढलेलाच राहतो तेव्हा मग तो शरीराला नुकसानदायक असतो. बघा, आपण जेव्हा पण इवन सकाळी उठतो तेव्हासुद्धा कॉर्टिसॉल थोडंसं जास्तच असतं, पण हा शरीराला एनर्जी देण्यासाठी असतो. पण जो सकाळी वाढलेला कॉर्टिसॉल जर कमीच नाही झाला, दिवसभर तो वाढलेलाच राहिला, तर मग शरीराला हळूहळू त्याचे धोके निर्माण होतात. तर जी काही लक्षणं शरीरामध्ये दिसतात ती आपण पहिल्यांदा जाणून घेऊया. पहिलं जे लक्षण आहे ते म्हणजे केस गळणं. सो जर तुम्हाला खूप प्रचंड प्रमाणात हेअरफॉल होत असेल आणि कितीही ट्रीटमेंट करून हेअरफॉल ठीकच होत नसेल तर हे होऊ शकतं स्ट्रेसमुळे. कारण स्ट्रेसमुळे जो कॉर्टिसॉल वाढतो, त्या कॉर्टिसॉल वाढल्यामुळे हेअर फॉलिकल्स जे आहेत ते डॅमेज होतात आणि हेअर फॉलिकल्स डॅमेज झाल्यामुळे ते ग्रोथ फेजमध्ये जातच नाही आणि म्हणूनच खूप प्रचंड प्रमाणात हेअरफॉल होतो. बघा, केसांच्या वेगळ्या वेगळ्या सायकल असतात आणि जसे एक शेडिंगची फेज असते, त्याच्यानंतर ग्रोथ फेज असते. तर अशा वेगळ्या वेगळ्या फेजेस प्रत्येकाच्याच बॉडीमध्ये होतच असतात. आणि जेव्हा प्रचंड प्रमाणात हेअरफॉल होतो, म्हणजे एका वेळेला खूप जास्त प्रमाणात हेअरफॉल होतो, त्याला म्हणतात टेलोजन इफ्लुवियम. बऱ्याच वेळा हे होतं आजारी पडल्यानंतर, म्हणजे जर तुम्हाला टायफॉईड, मलेरिया असं काही आजार झाले असतील, इम्युनिटी वीक झाली असेल, तर अशा केसेसमध्ये पण शॉर्ट पिरियडमध्ये खूप प्रचंड प्रमाणात हेअरफॉल होतो. आणि हा प्रचंड प्रमाणात हेअरफॉल इवन क्रॉनिक स्ट्रेसमध्ये सुद्धा होतो. जेव्हा सतत स्ट्रेसमध्ये असतात तेव्हासुद्धा ही टेलोजन इफ्लुवियमची स्टेज येते आणि हेअरफॉल चालू होतो. म्हणजेच तुम्ही किती महागडे शॅम्पू वापरले, महागड्या ट्रीटमेंट्स घेतल्या आणि जर स्ट्रेसकडे लक्ष दिलं नाही तर त्याचा काहीही फायदा होणार नाही. आणि हे कदाचित तुम्हीसुद्धा ऑब्झर्व केलं असेल, मी एवढ्या ट्रीटमेंट घेऊनसुद्धा माझा हेअरफॉल का कमी होत नाही, तर त्याचं कारण स्ट्रेस असू शकतं. दुसरा जो परिणाम होतो शरीरावर तो म्हणजे हॉर्मोनल इम्बॅलन्स. तुमचे हॉर्मोन्स जे आहेत ते बिघडायला लागतात. कॉर्टिसॉल जेव्हा वाढतो तेव्हा इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हे मेन जे फिमेल हॉर्मोन्स आहेत ते सुद्धा डिस्टर्ब होतात आणि महिलांमध्ये ह्याचा थेट परिणाम होतो. स्पेशली पीरियड्स जे आहेत ते इरेग्युलर होतात. तुम्हाला PCOD जो आहे तो प्रॉब्लेम आयदर चालू होऊ शकतो किंवा PCOD ऑलरेडी त्रास असेल तर तो वर्स होऊ शकतो. त्यानंतर पुरुषांचे हॉर्मोन्स जे आहेत, जसं स्पेशली टेस्टोस्टेरॉन हॉर्मोन तो कमी होतो आणि हा टेस्टोस्टेरॉन हॉर्मोन कमी झाल्यामुळे मग सतत थकवा जाणवणं, मूड स्विंग्सचा त्रास होतो, कॉन्सन्ट्रेशन आहे ते कमी होतं, मसल मास आहे ते कमी होतं. तर स्ट्रेसमुळे हॉर्मोन्स बिघडून जातात. म्हणूनच हॉर्मोनल इम्बॅलन्सचे त्रास बऱ्याच जणांना होऊ शकतात जेव्हा तुम्ही सतत स्ट्रेसमध्ये असता. तिसरा जो बदल होतो तो म्हणजे तुमचा गट, म्हणजे आतड्यांची हेल्थ जी आहे ती खराब होते. सो गटला सेकंड ब्रेन असंही म्हणतात. आणि जेव्हा पण तुम्ही स्ट्रेसमध्ये असता तेव्हा बघा ते स्ट्रेस जे आहे ते गट लायनिंग, म्हणजे आतड्यांच्या आतली जी काही लायनिंग असते त्याला डिस्टर्ब करते, म्हणजे ती अफेक्ट व्हायला सुरुवात होते आणि म्हणूनच पचन जे आहे ते बिघडतं. IBS हा त्रास होऊ शकतो, म्हणजे खूप जणांना लूज मोशन्स चालू होतात किंवा स्टिकी स्टूल असू शकतो. IBS म्हणजे काय, इरिटेबल बावल सिंड्रोम, म्हणजे जे काही आतड्यांची आतली लायनिंग आहे ती सतत इरिटेट होत असते. काही काही जणांना कॉन्स्टिपेशनसुद्धा होतो. म्हणजेच ओव्हरऑल डायजेशनच्या रिलेटेड तुम्हाला सिम्पटम्स दिसू शकतात जर
तुम्ही स्ट्रेसमध्ये असाल तर. त्यानंतर इवन खूप जणांना एन्झायटी, मूड स्विंग्स असे सिम्पटम्ससुद्धा दिसतात. कारण एक हॉर्मोन आहे ज्याला हॅपी हॉर्मोन म्हणजे सेरोटोनिन असं म्हणतात. तर हा सुद्धा गटमध्ये बनतो, म्हणजे आपल्या आतड्यांमध्ये बनतो. आणि जेव्हा तुम्ही स्ट्रेसमध्ये असता, आतड्यांची हेल्थ खराब होते, तेव्हा हा सेरोटोनिनसुद्धा व्यवस्थित बनत नाही. आणि मग तुम्हाला सतत चिडचिड होणं किंवा थकल्यासारखं वाटणं, आनंदी नसल्यासारखं वाटणं अशी लक्षणं दिसायला लागतात. त्यानंतर चौथा जो बदल आहे तो म्हणजे इम्युनिटी, रोगप्रतिकारक क्षमता जी आहे ती कमजोर होते. सो कॉर्टिसॉल म्हणजे जो स्ट्रेस हॉर्मोन आहे तो डायरेक्टली इम्युन सेल्सची ॲक्टिव्हिटी कमी करतो. आणि म्हणूनच जेव्हा पण इन्फेक्शन होतं तेव्हा हे इम्युन सेल्स आहेत ते शरीराला प्रोटेक्ट नाही करू शकत आणि मग तुम्हाला लक्षणं दिसायला लागतात. सो जेव्हा तुम्ही स्ट्रेसमध्ये असता तेव्हा तुम्ही सतत आजारी पडू शकता. तुम्ही नेहमी ऐकलं असेल की जेव्हा एक्झाम्स असतात, म्हणजे एक्झामच्या आधी सर्दी खोकला होतो, लवकर आजारी पडतो, किंवा तुम्ही कुठलंही स्ट्रेसवालं काम आहे किंवा तुमच्या ऑफिस रिलेटेड तुम्हाला स्ट्रेस आहे त्यावेळेला तुम्ही आजारी लवकर पडता. सो त्याचं कारणसुद्धा हेच आहे की अंडर स्ट्रेस इम्युनिटी कमी होते आणि बॉडीची जी काही फाईट करण्याची क्षमता असते ती कमी होते. सो एक्झामच्या आधी आजारी पडणं किंवा काही इम्पॉर्टंट असाइनमेंट्स आहेत त्याच्या आधी आजारी पडणं हा काही कोइन्सिडन्स नाही आहे, हा स्ट्रेसचा परिणाम आहे. त्यानंतर पाचवा जो बदल आहे ते म्हणजे वजन वाढणं. बऱ्याच वेळा तुम्ही चांगलं डाएट फॉलो करता, रेग्युलर एक्सरसाइज पण करता, तरीसुद्धा वजन जे काय आहे ते नियंत्रणात येत नाही. स्पेशली बेली फॅट म्हणजे पोटावरची जी चरबी आहे ती वाढायला लागते. जेव्हा तुम्ही स्ट्रेसमध्ये असता ना तेव्हा आपल्या शरीराला असं वाटतं काहीतरी डेंजरस किंवा काहीतरी विपरीत होणार आहे आणि म्हणून शरीरामध्ये फॅट जे आहे ते जमा व्हायला लागतं. म्हणजे शरीराला हे वाटतं की पुढे जाऊन कदाचित तुम्हाला जेवण मिळणार नाही, त्यासाठी आधीच आपण जे काही फॅट आहे ते स्टोअर करून ठेवायला सुरुवात केली पाहिजे. म्हणूनच जेव्हा तुम्ही स्ट्रेसमध्ये असता तेव्हा बॉडी फॅट पर्सेंटेज वाढतं आणि मग वजन जे काही आहे ते नियंत्रणात येत नाही. म्हणजे लिटरली जी फॅट बर्निंगची प्रोसेस असते ती अगदी बंद होऊन जाते आणि मग कमी खाल्लं तरी पण वजन वाढायला लागतं. सो स्ट्रेसचा परिणाम हा वजनावर होतो. काही काही जणांमध्ये वजन कमीसुद्धा होतं, म्हणजे कधीतरी उलटा परिणामसुद्धा होतो, पण जास्त केसेसमध्ये वजन वाढायला लागतं. सो ही सगळी 5 लक्षणं जी आहेत ती स्ट्रेसच्या रिलेटेड आहेत. आणि जेव्हा अशी लक्षणं दिसतात तेव्हा तुम्ही फक्त सिम्पटमॅटिक औषधं घेतली तर तुमचे आजार कधीही ठीक नाही होणार. तुम्हाला ही लक्षणं कमी करण्यासाठी स्ट्रेस कमी करणं इम्पॉर्टंट आहे. तर ह्यासाठी मग काय केलं पाहिजे? तर बघा, रेग्युलरली तुम्ही योगा, मेडिटेशन करू शकता, चालायला जाऊ शकता. हे सगळे जे खूप इफेक्टिव्ह वेज आहेत ज्याच्यामुळे स्ट्रेस कमी होते. आणि त्यासोबतच आम्ही आमच्या पेशंटलासुद्धा हे काही 2 सप्लिमेंट आहेत ते रेकमेंड करतो आणि ते म्हणजे मॅग्नेशियम आणि अश्वगंधा. हे दोन्ही जे काही सप्लिमेंट्स आहेत त्यांना ॲडॅप्टोजन म्हणतात, म्हणजे शरीराला स्ट्रेस मॅनेज करण्यासाठी ते मदत करतात. सो बघा, काही काही वेळा अशा सिच्युएशन्स असतात जे आपल्याला स्ट्रेस देतातच. आपण कितीही नाही सांगितलं किंवा कितीही स्ट्रेसपासून दूर राहण्याचा प्रयत्न केला तरी. सो अशा वेळेला आपल्या बॉडीला ती स्ट्रेस प्रॉपर मॅनेज करता आली पाहिजे. सो अश्वगंधा ह्यासाठी खूप चांगलं मेडिसिन आहे. ॲक्च्युली हे एक आयुर्वेदिक मेडिसिन आहे आणि स्ट्रेस कमी करण्यासाठी, झोप व्यवस्थित लागण्यासाठी, मूड जो आहे तो स्टेबल करण्यासाठी हे खूप उपयोगी आहे. आणि त्यासोबतच मॅग्नेशियमसुद्धा कॉर्टिसॉल लेवल कमी करण्यासाठी, रात्रीची झोप जी आहे ती व्यवस्थित करण्यासाठी, त्यानंतर आपल्या मेंदूला, आपल्या स्नायूंना रिलॅक्स करण्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. म्हणून जेव्हा पण तुम्ही स्ट्रेसमध्ये असता, अशी लक्षणं तुम्हाला असतात, तेव्हा हे दोन्हीही सप्लिमेंट तुम्ही घेऊ शकता. आणि ह्यासाठीच आम्ही एक आमचं स्ट्रेस रिलीफ किट बनवलेलं आहे, ज्याच्यामध्ये हे मॅग्नेशियम आणि अश्वगंधा हे दोन्ही सप्लिमेंट्स आहेत. हे दोन्हीही प्रॉडक्ट्स किंवा हा किट जो आहे तो आमच्या पीच-ट्री प्रॉडक्टच्या वेबसाईटवर अवेलेबल आहे. मी त्याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करणार आहे. सो तुम्हालासुद्धा जर स्ट्रेस कमी करायचा असेल, झोप इम्प्रूव्ह करायची असेल तर स्ट्रेस रिलीफ किट नक्की ट्राय करा. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि त्यासोबतच तुमच्या फ्रेंड्स, फॅमिली मेंबर्ससोबतसुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा. सो हेल्दी खा, हेल्दी राहा आणि स्वतःची काळजी घ्या. बाय.